बुलढाण्यात बहुजन बांधवांच्या वतीने प्रतिकात्मक मनुस्मृतीचे करण्यात आले दहन। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे आज दहन करण्यात आले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी या मनुस्मृतीचे सहस्त्रबुद्धे नामक ब्राह्मण व्यक्तीच्या हस्ते मनुस्मृती या पुस्तकाला दहन दिले होते। तेव्हापासून या दिवसाला स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। मनुच्या कायद्यानुसार महिलांना कुठलेच अधिकार नव्हते आणि तेच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन सर्वांना समानतेची वागणूक दिली। यामुळेच हा आजचा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जयस्तंभ चौकात या मनुस्मृतीच्या प्रतिकात्मक पुस्तिकेचे दहन करून या बहुजन बांधवांनी आजचा दिवस उत्साहात साजरा केला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशामध्ये जी विषमता होती ती विषमता नष्ट करण्यासाठी 1927 साली 25 डिसेंबरला या ठिकाणी या मनुस्मृती कायद्या हे जे धर्माचं पुस्तक होतं तर हे नष्ट केलं आणि या ठिकाणी समता स्थापण्याचा प्रयत्न केला। या भारतातील प्रत्येक स्त्रीला म्हणजे ती ब्राह्मणाची असो, क्षत्रियाची असो, वैश्याची असो, शूद्राची असो, कोणाची असो, त्या महिलेला कुठेही अधिकार नव्हता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती जाळून प्रथम महिलांना समान अधिकार देण्याचं कार्य केलं आणि या मनुस्मृती कायद्यामध्ये ब्राह्मण हा मुखातून जन्मतो, क्षत्रिय हा बाहूतून जन्मतो, वैश्य हा मांड्यातून जन्मतो आणि शूद्र हा पायातून जन्मतो, अशी ही विषमता आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी मनुस्मृती आहे आणि हा जो धर्म आहे हा 4 मजल्याची बिल्डिंग आहे, या 4 मजल्याच्या बिल्डिंगला जिना नाही, म्हणजे वरच्या मजल्यामध्ये कितीही नालायक मनुष्य असला तर त्याला लोटून खाली घालण्याची कोणामध्ये हिंमत नाही आणि खालच्या मजल्यामधला कितीही विद्वान मनुष्य असला तरी त्याला वरच्या मजल्यामध्ये प्रवेश नाही। हे अशी विषमता होती आणि ही अशी विषमता नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसामध्ये भेद नाही, सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी 25 डिसेंबरला ही मनुस्मृती दहन करून हा श्री मुक्ती दिन हा संपूर्ण या देशामध्ये बहुजन समाज हा पाळतो। आणि मी असं म्हणतो की या 85% आमचा जो समाज आहे, ओबीसी असेल, हे असेल, ते असेल, त्या सर्व 85% समाजाने जागृत व्हायला पाहिजे। फक्त हा जो मनुस्मृती कायदा हा फक्त ब्राह्मणांसाठीच फायद्याचा आहे, मग तो कमी प्रमाणामध्ये क्षत्रियासाठी आहे, मग त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये वैश्यासाठी आहे आणि शूद्रासाठी तर मुळीच नाही आणि स्त्रियांसाठी हा मुळीच नाही। म्हणून हा असा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा 25 डिसेंबर 1927ला हा जाळला आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव स्थापन करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली। या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था संपवून या ठिकाणी भारतीय संविधान जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून या ठिकाणी मंडळी आहेत। सर, मला सांगाल की एकीकडे बाबासाहेब पुस्तकासाठी घर बनवतात आणि एका ठिकाणी बाबासाहेब पुस्तक जाळतात, काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान पुरुष या जगामध्ये बाबासाहेबांच्या शिवाय कोणी आजमितीला नाही। अमेरिकेने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना नॉलेज ऑफ सिम्बॉल पुरस्कार दिलेला आहे। याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, अनेक धर्मग्रंथ वाचले बाबासाहेब आंबेडकरांनी। तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ वाचून विकत घेऊन त्या ग्रंथाच्या साठी एक आपला राजगृह त्यांनी आपल्या या ठिकाणी निर्माण केला। हा इतिहास आहे। या ठिकाणी एवढा मोठा पुस्तक साठा करणारा दुसरा व्यक्ती या भारतामध्ये नाही आहे। मग या धर्मग्रंथाचे अभ्यास करत असताना
बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती सुद्धा बाबासाहेबांनी वाचून काढली आणि इतर धर्मग्रंथ जेव्हा वाचले आणि मनुस्मृती जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे डोळे खाळकन उघडले. अरे ही मनुस्मृती आहे, ही मनुस्मृती माणसामध्ये द्वेष पसरवणारी मनुस्मृती आहे, स्त्रियामध्ये भेद करणारी मनुस्मृती आहे. फक्त एक वर्ण या ठिकाणी 3% एक वर्ण 3% जो समाज आहे त्याचं परिपोषण करणारी हे मनुस्मृती आहे आणि इतर 85% समाज हा पायदळी तोडला जात आहे. माणसाला माणसामध्ये येण्यापासून बंदी आहे, महिलांना बंदी आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सारासार विचार करून अशी अंधारामध्ये जाळलेले बाबासाहेबांनी जगाला आव्हान केलं की मी हे 27 साली आजच्याच दिवशी 25 डिसेंबर आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीला सर्वांच्या समक्ष सर्वांना आव्हान करून ही विषमतावादी हा ग्रंथ जो आहे ज्यांनी निर्माण केलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा धिक्कार करतो आणि माणसामध्ये भेद करणारी जी मनुस्मृती आहे तिला मी आग लावतो. जाळली भीमाने ती मनुस्मृती जाळ, माणसाची धिंड जिने काढली, माणसाच्या माणुसकीची धिंड जिने काढली, जाळली भीमाने ती मनुस्मृती जाळली. म्हणून त्या दिवसापासून आजचा स्त्री मुक्ती दिवस, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी. आम्ही म्हणतो मनुस्मृती जाळली म्हणून बाबासाहेबांना स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांना नव्हे. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ग्रंथ बाजूला फेकला, हा जाळला आणि भारतीय राज्यघटना निर्माण केली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्या भारतीय राज्यघटनेमधून प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक नागरिकाला, लहानाला, मोठ्याला, श्रीमंताला, गर्भश्रीमंताला आणि भिक्षा सुद्धा मागणाऱ्या लोकांना समान अधिकार बाबासाहेबांनी दिले आणि ते विषमतावादी जे होती घटना हे जे मनुस्मृती हे जाळून टाकली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून हा स्त्री मुक्ती दिवस या भारतामध्ये आपण सगळे लोक साजरा करत आहोत. याविषयी मी पुन्हा जे मनुस्मृती दहनाचा समर्थन करतो. या ठिकाणी मनुस्मृती 25 डिसेंबर 1927 रोजी काढली आणि सर्व महिलांना मुक्ती करून दिली. त्याबद्दल सर्व महिलांना मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मनुस्मृतीचे दहन करते आणि मनुस्मृती मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद आणि सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते पुन्हा एकदा. आजच्या या स्मृती दिनाच्या आजच्या या मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमानिमित्त एवढीच भावना होती की बुलढाणा शहरातील असतील जे आंबेडकरवादी पुढे येणारे चळवळीतले नेते, खंदे, कार्यकर्ते, पुरस्कर्ते असतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी व येथे आज मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो आज मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम यामुळे घेतलेला आहे की या बुलढाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील, भारतातील संपूर्ण जातीवाद काही प्रस्थापित लोकांकडून, काही प्रस्थापित पक्षांकडून किंवा काही मनुवादी लोकांकडून हा पुढे येत आहे. तो जो मनुवाद आहे, जो त्यांच्याबद्दल असलेला जातीवाद आहे तो कमी करण्यासाठी आपण सर्व बहुजनांनी, सर्व आंबेडकरवाद्यांनी, सर्व येथील बहुजन प्रेमींनी इथे पुढे यावे याकरिता हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला होता. तसेच आज जरी आपण इथे मनुस्मृती जाळली असेल तरी आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृती जाळून आपल्या सर्व महिला वंचित घटकातील महिलांना, त्यामध्ये श्रीमंत असतील, गरीब असतील किंवा आणखी कोण्याही जातीच्या महिला असतील, त्या सर्वांना या मनुस्मृती जाळून संविधान आपल्या भारताला देऊन एक महिलांना एक महत्त्वाचा आणि मोठा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आपण इथे या आजच्या दिनाच्या महत्त्वाच्या मंगल प्रसंगी आपण इथे सर्वजण बुलढाणा शहरातील एकत्रित झालेलो होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927ला जाहीररित्या आणि सार्वजनिक ठिकाणी संमेलनाच्या माध्यमातून दहन केले आणि त्या दहन कार्यक्रम तो अशा प्रकारचे होता की बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, ब्राह्मण, पंडित आणि त्याच प्रकारे ब्राह्मण नावाची व्यक्ती, ही प्रतिष्ठित व्यक्ती ज्याला आपण टिप्पणीस म्हणतो, हे असे प्रतिष्ठित असणारे ब्राह्मण व्यक्ती, काही भिक्षुक लोक आणि सुज्ञ अशा नागरिकांच्या संमेलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशा प्रकारे यज्ञ मांडला जातो तशा प्रकारे बाबासाहेबांनी खड्डा करायला लावला आणि एक वर्तुळाकार त्याला एक स्पेस देऊन चंदनाचे त्याच्यामध्ये लाकडं टाकण्यात आले आणि चारही ठिकाणी त्याला खांबे काढण्यात आले आणि त्या खांब्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करा, ब्राह्मणवाद नाहीसा करा,
मनुस्मृतीचे दहन करा अशा प्रकारचा प्रचार बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यातून उद्देश असा होता की बाबासाहेब व्यक्तिशः कोणत्याही एका ब्राह्मणाचे विरोधक नव्हते, तर ब्राह्मणवादी विचारधारेचे विरोधक होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणण्याच्या पाठीमागे हाच होता की व्यक्तिविरोध नसून तो विचारधारेचा विरोध होता आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि मनुस्मृतीचे दहन होऊन आज 97 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही बुलढाणा शहरामध्ये असा पाळणा पाडला, हा एक रस्ता क्लिअर केला, कारण बुलढाणा शहरामध्ये सुद्धा आर्यशास्त्र आणि मनुवादीची पिलावडे निर्माण झालेली आहेत. ही मनुवादीची पिलावडे नाहीसे करण्यासाठी किंवा यांचं तोंड दाबण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा असा आम्ही हा कार्यक्रम दहन करत राहू. आणि दुसरी गोष्ट, मनू जे आहे, मनू हे काल्पनिक पात्र आहे, नॉन मॅजिकल आहे. मनूचं हे कोणत्याही प्रकारे ना सायंटिफिक रिझन सिद्ध करत, नाही कोणता आर्कॉलॉजी डिपार्टमेंट सिद्ध करत, नाही मनू हे ऐतिहासिक आहे. त्याच्यामुळे या सृष्टीच्या कोणत्याच भागामध्ये मनू ही संकल्पना नाही आहे. परंतु ब्राह्मणवाद्याचे हे अशा प्रकारचं कटकारस्थान आहे की त्याला भगवान संबोधायचं आणि भगवान संबोधलं म्हणजे त्यांना अचानक माहीतच आहे की भगवान म्हटलं की त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा आक्षेप घेतला जात नाही. म्हणून हे ब्राह्मणवाद्यांनी रचलेलं कटकारस्थान आहे आणि हे सगळं घबाड जे आहे हे मनूच्या माथी मारलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी याचा जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की जे आहे आजचा 25 डिसेंबर हा दिवस दुष्ट दहन दिवस, मनुस्मृती दहन दिवस केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करावा, घोषित करावा आणि याच्यामध्ये जे आहेत 90% बहुजनांचे हक्क आणि अधिकार साबूत राहावे. कारण मनुस्मृती जे आहे जातीभेद, सामाजिक विषमता आणि महिलांचे हक्क आणि अधिकार हे नाहीसे करणारी आहे. त्याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलेलं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.